Now let us see the next topic, that is linear programming problem. There are two types of problem for this topic. One is the formation, means to form the problem or to make the problem, formation असं म्हणतात, and after formation to solve the problem. So दोन प्रकारचे याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. आपण पहिल्यांदा साधारण 5-6 उदाहरणं फॉर्मेशनची बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला थोडं इंग्लिश चांगलं असण्याची गरज आहे, बिकॉज दे आर वर्ड प्रॉब्लेम्स. आय हॅव रिटन वन वर्ड प्रॉब्लेम ऑन द बोर्ड. A manufacturer produces bicycles and tricycles, each of which must be processed through two machines A and B. म्हणजे ह्या ट्रायसिकल आणि बायसिकल तयार करण्यासाठी दोन मशीनची आवश्यकता असते, मशीन ए आणि मशीन बी. मशीन ए हॅज मॅक्झिमम ऑफ 120 hours अवेलेबल अँड मशीन बी हॅज मॅक्झिमम ऑफ 180 hours अवेलेबल. म्हणजे ही जी मशीन्स आहेत या कायमस्वरूपी चालवू शकत नाही, ते 120 तास फार तर आठवड्याला वगैरे असेल काहीतरी चालवू शकतो, आणि हे 180 तास चालवू शकतो. सो दे आर अवेलेबल फॉर दीज अवर्स. मॅन्युफॅक्चरिंग बायसिकल रिक्वायर्स 4 hours ऑफ मशीन ए अँड 10 hours ऑफ मशीन बी. म्हणजे एक जर बायसिकल तयार करायची असेल तर ए चे 4 तास लागतात आणि बी चे 10 तास लागतात. तसंच जर आपण ट्रायसिकल तयार करायची असेल तर मशीन ए चे 6 तास आणि मशीन बी चे 3 तास लागतात असं दिलेलं आहे. इफ प्रॉफिट्स आर ₹65 and ₹45 पर बायसिकल अँड पर ट्रायसिकल, then you have to formulate this problem LPP. LPP means linear programming problem to maximize the profit. आता हा प्रॉफिटचा प्रश्न आहे, इथे तुम्हाला दिलेलं आहे प्रॉफिट्स असं, त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की प्रॉफिट हे नेहमी आपण जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो. दॅट मीन्स यू हॅव टू मॅक्झिमाइज दिस वन. याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे मिनिमाइज, साधारण जिथे कॉस्ट असते ती मिनिमाइज करायचा प्रयत्न करायचा असतो, आणि जिथे प्रॉफिट असतं ते मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न करायचो. हे आपल्याला मॅक्झिमाइज करण्याचं. तर फॉर्म्युलेट करायचं म्हणजे काय करायचं, यू हॅव टू डिसाइड हाऊ मेनी बायसिकल्स अँड हाऊ मेनी ट्रायसिकल्स यू विल प्रिपेअर. त्यामुळे तुमचं पहिलं वाक्य काय असेल, लेट मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस. आपल्या मनाची वाक्याची आवश्यकता नाही, ते साधारण असतात ते शब्द वापरायचे. Produces X bicycles and Y tricycles असं आपण घ्यायचं, कारण तेच आपल्याला काढायचं. बायसिकल किती तयार आणि ट्रायसिकल किती तयार करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, साधा कॉमन जर विचार केला तर काय बायसिकल पासून जास्त प्रॉफिट होतो, त्यामुळे सगळं बायसिकल तयार करायचे का असं होत नाही कधी, कारण ट्रायसिकलला लागणारं मटेरियल जे असतं ते बायसिकलला उपयोगी पडणार असतं. त्यामुळे उरलेल्या मटेरियलमधून ट्रायसिकल सुद्धा होऊ शकते. थोडं प्रॉफिट कमी मिळेल, पण जे मटेरियल आहे ते आपण वेस्ट जाण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे ट्रायसिकल पण तयार करायला लागणार. त्यामुळे एक्स बायसिकल्स अँड वाय ट्रायसिकल्स. ओके. आता लगेच एक गोष्ट नक्की आहे की नंबर ऑफ बायसिकल्स आणि नंबर ऑफ ट्रायसिकल्स ह्या कधी 0 पेक्षा कमी असू शकत नाही. म्हणजे -2 ट्रायसिकल्स तयार केल्यावर असं कधी होईल का, होणार नाही. हेन्स एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे लगेच आपल्याला प्रत्येक LPP मध्ये लिहायचंच आहे, बिकॉज वन्स यू प्रिपेअर समथिंग दॅट कॅनॉट बी निगेटिव्ह. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असू शकेल, एखाद्या वेळेला मी ट्रायसिकल नाही तयार करणार, पण निगेटिव्ह असू शकत नाही. त्यामुळे हे वाक्य पहिलं लिहायचं आहे. आता पुढे काय आहे बघा, खरं म्हणजे लास्ट स्टेटमेंट दिलेलं आहे, पण आपण त्याचा उपयोग पहिल्यांदा करणार आहोत. एका बायसिकलपासून ₹65 प्रॉफिट आहे आणि एका ट्रायसिकलपासून ₹45 प्रॉफिट आहे. त्यामुळे एकूण प्रॉफिट किती होईल. आता जेवढं आपण जास्ती लिहू तेवढं आपला प्रॉब्लेमची लेंथ वाढेल. फ्रॉम 1 बायसिकल वी गेट ₹65 अँड फ्रॉम 1 ट्रायसिकल वी गेट ₹45 ॲज अ प्रॉफिट. हेन्स टोटल प्रॉफिट Z इज इक्वल टू, आता आपण एक्स बायसिकल तयार केला, एकापासून आपल्याला 65 एवढं प्रॉफिट मिळतं. सो 65x प्लस 45y. हे जे काय तुमचं तयार झालं, पुढे आपण जेव्हा हा टॉपिक संपेल म्हणजे फॉर्मेशन संपेल तेव्हा काही डेफिनेशन बघणार आहोत. ह्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे हे माझं ऑब्जेक्ट आहे, हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. हे मला काय करायचं आहे, मॅक्झिमाइज करायचं. हे प्रॉफिट आहे, मला मॅक्झिमम करायचं आहे. साधारणतः हे जरी शेवटी दिलेलं असतं हे लगेच इथे आपण लिहून टाकायचं. आता हा एक स्मूथ गोईंग प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ह्याचं एक छोटंसं आपण टेबल तयार करू शकतो, ज्याच्यावर आधारित आपण पुढचं उदाहरण पटकन सोडवू शकतो. आता काय ज्याला लिहायचं आहे तो लिहिल कसं, द इन्फॉर्मेशन गिवन इन द
प्रॉब्लेम कॅन बी टॅब्युलेटेड ॲज बिलो. आता आपण काढतोय काय तर नंबर ऑफ ट्रायसिकल्स, नंबर ऑफ बायसिकल्स, ते आपण इथे घेणार आहोत. बायसिकल्स आणि ट्रायसिकल्स आणि कशापासून तयार करतोय तर मशीन ए आणि मशीन बी. आता बायसिकल्स किती तयार करतोय एक्स आणि ट्रायसिकल्स किती तयार करतोय वाय. त्यामुळे असं एक टेबल तयार करायचं. सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा ज्याच्यासाठी एक्स आणि वाय घेतो ते आपण इथे कॉलमसाठी घेणार आहोत. आणि इथे जो शब्द आहे तो साधारणतः दोन प्रकारचे प्रॉब्लेम असतात. मॅक्झिमायझेशनचा प्रॉब्लेम असेल तर अवेलेबल किंवा अवेलेबिलिटी असं इथे म्हणायचं असतं. किंवा जर दुसरा प्रॉब्लेम असेल, दुसरा आपण घेऊच नंतर, तर त्याला आपण म्हणतो रिक्वायरमेंट, म्हणजे गरज किंवा उपलब्धता असं मराठीत म्हटलं तरी चालेल. दोन पैकी एक शब्द इथे असतो. त्यामुळे असं तुमचं हे टेबल तयार होईल. थोडं मी खाली सरकवतो. असं तुमचं एक छोटंसं टेबल तयार झालं की आपलं अर्ध काम संपलं. आता एक सुरुवात करा वाचायला. दोन मशीन्स आहेत. ए मशीनचे 120 तास अवेलेबल आहेत आणि बी मशीनचे 180 तास. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ए मशीन 120 तास अवर्समध्ये आहे आणि बी मशीनचे 180 तास, म्हणजे हे आपल्याला तिथे लिहिता येतं. आता ए मशीन्सचा पहिल्यांदा आपल्याला दिलेलं नाही. मॅन्युफॅक्चर बायसिकल, म्हणजे बायसिकलसाठी आपल्याला काय काय येईल. बायसिकलसाठी 4 तास लागतात मशीन ए चे, म्हणजे हे बायसिकल आहे 4 तास मशीन ए चे आणि 10 तास मशीन बी चे. मशीन बी चे 10 तास. आणि आता ट्रायसिकल साठी 6 तास मशीन ए चे आणि 3 तास मशीन बी चे. आता एकदा तुम्ही असं टेबल तयार केलं की तुमचा कन्स्ट्रेंट, ज्याला आपण कन्स्ट्रेंट म्हणतो किंवा कंडिशन म्हणतो, तयार करतो, ती कशी तयार होते बघा. एकूण बायसिकल्स किती एक्स आहेत. एका बायसिकलला 4 तास लागतात. मग एकूण बायसिकल साठी किती तास लागतील मशीन ए चे तर 4x एवढे तास लागतील. तसंच ट्रायसिकल साठी मशीन ए चेच, आता फक्त मशीन ए चा आपण विचार करणार आहोत. किती लागतात 7. एकाला 6 तास लागतात. एकूण वाय तयार केलेत म्हणजे किती तास लागतील त्याला एकूण तर 6 वाय लागतील. आणि मशीन किती तास चालू शकतं तर 120 तास चालू शकतो. म्हणजे हे जे एकूण तास आहेत हे जास्तीत जास्त किती असू शकतात 120 असू शकतात. त्याच्यापेक्षा कमी असू शकतात, त्यापेक्षा जास्त असू शकत नाही. 120 असतीलच असं नाही. कदाचित 118 तास झाल्यानंतर पुढे कमीत कमी 4 तास लागतात. म्हणजे मशीन चालत राहील पण त्याच्यावर काय तयार होणार नाही. त्यामुळे याचा कन्स्टेंट कसा तयार होईल असा तयार होईल. ह्याला म्हणतो आपण लेस दॅन ऑर इक्वल टू. आपल्याला माहिती नॉर्मली इक्वल टू असतं इक्वेशन मध्ये, पण इथे आपल्याला ते लेस दॅन ऑर इक्वल टू असं घ्यावं लागेल. त्यामुळे आता अधिक जास्तीत जास्त लिहायचं असलं तर किती तुम्ही लिहू शकता. पण फॉर मशीन ए असं आपण म्हणायचं. फॉर मशीन ए वी गेट 4x + 6y. फक्त प्रश्न इथे काही प्रॉब्लेम मध्ये लेस दॅन असतो, काही प्रॉब्लेम मध्ये ग्रेटर दॅन असतो. इक्वल टू कधीच असणार नाही या फॉर्मेशनच्या किंवा एलपीव्हीच्या प्रश्नामध्ये. अँड फॉर मशीन बी, हे फॉर मशीन ए आहे अँड फॉर मशीन बी असंच सेम मिळणार. 10x + 3y ≤ 180. आता आपला प्रश्न सोडवून झाला. आपल्याला माहिती आहे प्रश्न सोडवून झाला की आपण काय लिहितो, उत्तर लिहितो. ते उत्तर कसं लिहायचं ते नीट बघून ठेवा. आता हेन्स LPP is to maximize z is equal to आपल्याला मिळालेलंच आहे 65x + 45y सब्जेक्ट टू. आता हे आपले कन्स्ट्रेंट्स आहेत, याला कन्स्ट्रेंट्स म्हणतात, याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणतात. 4x + 6y ≤ 120, 10x + 3y ≤ 180. आणि हे त्याच्याबरोबर दोन कंडिशन आहेत, x ≥ 0, y ≥ 0. एवढं सगळं लिहिलं की आपल्याला शेवटचा मार्क मिळतो. म्हणजे हा अखंड एक प्रॉब्लेम सोडवल्यानंतर आपल्याला आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असा टेबल तयार करता येईल का
नॉट नेसेसरी असं येईलच असं नाही, पण आत्तासारखा साधारण एक 4-5 प्रॉब्लेम भेटले की आपल्या लक्षात येतं कशात टेबल तयार करता येतं किंवा कशात येत नाही. टेबल तयार केलं की कन्स्टंट नेहमी आडवा तयार करायचा. लक्षात ठेवा, ज्याच्यासाठी एक्स आणि वाय आपण पहिलं वाक्य लिहितो ते कॉलमला घ्यायचे आणि ते तयार करण्यासाठी जे लागतं ते रोला घ्यायचं, म्हणजे आपला व्यवस्थित प्रॉब्लेम सुटतो. ठीक आहे, आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊया. हा नेक्स्ट प्रॉब्लेम. डाएट ऑफ ए सिक पर्सन मस्ट कंटेन ॲटलिस्ट 4000 युनिट्स ऑफ विटॅमिन, 50 युनिट्स ऑफ मिनरल्स अँड 1500 कॅलरीज. म्हणजे एखादा जर आजारी माणूस असेल तर त्याचा डाएट कसं असावं, त्याच्यात किमान काय गोष्टी असाव्यात. मस्ट कंटेन ॲटलिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, लक्षात घ्या. 400 युनिट्स त्याला विटॅमिन मिळायला पाहिजेत, 50 युनिट्स त्याला मिनरल मिळायला पाहिजेत आणि 1500 युनिट्स कॅलरीज मिळायला पाहिजेत. कमीत कमी, ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एवढं मिळायला पाहिजे, यापेक्षा जास्त मिळून चालेल. त्याच्यासाठी तो 2 फूड घेतो, फूड F2. आपल्या डोळ्यासमोर काही भात आणि चपाती असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यांची कॉस्ट आहे ₹50 आणि ₹75 पर युनिट, म्हणजे एक काहीतरी 1 किलो म्हणूया आपण, काय युनिट काही असेल. F1 ₹50 मिळतं आणि F2 ₹75 मिळतं. ईच युनिट ऑफ F1, आता F1च्या एका युनिट पासून त्याच्यात आपल्याला 200 विटॅमिन मिळतात, 1 मिनरल मिळतं आणि 40 कॅलरी, म्हणजे प्रत्येकातून 3 अन्न पदार्थ आपल्याला मिळतात किंवा अन्न घटक आपल्याला मिळतात. तसंच बीच्या एका युनिट पासून F2च्या एका युनिट पासून 100 युनिट्स ऑफ विटॅमिन, 2 युनिट्स ऑफ मिनरल अँड 30 कॅलरीज मिळतात. तर हा प्रॉब्लेम आपल्याला फॉर्म्युलेट करायचा आहे टू मिनिमाइज द कॉस्ट. आता लक्षात घ्या, आपल्याला ह्या गोष्टी तर मिळाल्याच पाहिजेत पण कमीत कमी किमतीत मिळाल्या पाहिजेत. हा कॉस्टचा विषय आहे, त्यामुळे मिनिमम करायचा आहे, मॅक्झिमम नाही. मागाचा प्रॉफिटचा विषय होता त्यामुळे तो मॅक्झिमम करायचा होता. आता मुळात आपल्याला काढायचं काय की आपल्याला ठरवायचं आहे F1चे किती युनिट आणि F2चे किती युनिट, म्हणजे तिथून आपली सुरुवात होईल. लेट X युनिट्स ऑफ F1 अँड Y युनिट्स ऑफ F2 बी टेकन. आता थोडं इंग्लिश चांगलं असलं तर आपल्याला वाक्य तयार करता येतं. हां, वाक्य नीट अर्थपूर्ण तयार करायचं. फक्त हेन्स एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे लगेच येणारच आहे, कारण ओके. सो एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0, कारण निगेटिव्ह युनिट्स तर काय तो घेणार नाही. वजा 2 किलो घेतलं असं काय होत नाही कधी, त्यामुळे हे दोन्ही असणारच आहेत. आता आपल्याला त्यांच्या कॉस्टसाठी टोटल बघायची. कॉस्ट इज 50 अँड 75. सो टोटल कॉस्ट, आता इथे तुम्हाला जो उत्तराची लांबी वाढवायची असेल तर तुम्ही हेच वाक्य पुन्हा लिहू शकता. F1 अँड F2 कॉस्ट ₹50 अँड ₹75 पर युनिट्स रिस्पेक्टिव्हली. हेन्स टोटल कॉस्ट. आता तुम्ही काय सी झेड घेतलंच पाहिजे असं नाही, सी घ्या, साधारण काय असेल ते कुठलंही अक्षर घेतलं तरी चालेल. एक्स नावा सोडून कुठलं तरी घ्या. 50x प्लस 75 y, यू कॅन कॉल दिस ॲज 2. आता मगाच्या सारखं टेबल तयार होईल का? प्लेन प्रॉब्लेम आहे, टेबल तयार होईल. आत्ताच सांगितलं मी, टेबलच्या कॉलमला एकूण तुमचं 1 2 3 4 एवढं कॉलम तयार होतातच. इथे तुम्ही काय घेतलं, फूड F1 त्याचे X युनिट्स आहेत आणि फूड F2 आहे त्याचे Y युनिट्स आहेत. आणि ह्या दोघांपासून आपल्याला काय मिळतं किंवा हे दोन तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, त्या 3 गोष्टी लागतात, क्रमानेच घ्यायच्या आहेत. विटॅमिन्स, मिनरल्स आणि कॅलरीज. आणि आता एक तुम्ही शब्द वाचला असेल तर बघा, ॲटलिस्ट 4000, म्हणजे हे जे काय आहे हे कमीत कमी आहे, ही रिक्वायरमेंट आहे, लक्षात घ्या. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये आपण भेटलं तर अवेलेबिलिटी, कारण ही तुमची गरज आहे. कमीत कमी किती पाहिजे तुम्हाला, तर 4 विटॅमिन 4000 पाहिजेत, मिनरल्स 50 पाहिजेत आणि हे 1500 पाहिजे. आता हे आपल्याला मिळणार कशातून, तर फूड F1 मधून मिळणार, फूड F2 मधून मिळणार. त्याचे सगळ्याचे आकडे आपल्या समोर आहेत. इच युनिट ऑफ F1 कंटेन्स 200, 1 आणि 40, म्हणजे हे आकडे इथले 200, 1 आणि 40. तसंच फूड F2 मधून आपल्याला काय काय मिळतंय बघा, 100 मिळतोय, 2 मिळतोय आणि 30 मिळतोय, म्हणजे 100, 2 अँड 30.
एकदा तुम्ही टेबल तयार केलं की पुढे कन्स्ट्रेंट यायला किती वेळ लागतो, काही सेकंदाचा विषय. आता कन्स्ट्रेंट नेहमी टेबल असंच तयार केलं तर चुकून F1 आणि F2 इकडे घेतले आणि विटॅमिन्स इकडे घेतले तर कन्स्ट्रेंट उभा तयार करायला लागेल आणि हे रिक्वायरमेंट मग खाली घ्यायला लागेल. आता 3 वाक्य लिहायची. फॉर विटॅमिन वी गेट 200x + 100y. आता हे एकूण आपल्याला त्या F1 आणि F2 मधून मिळालेले विटॅमिन्स आहेत. आपली गरज किती आहे, 4000 आहे. 4000 पेक्षा जास्त मिळालं तर चालेल. त्यामुळे इथे तुमचा कन्स्ट्रेंट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू राहणार आहे. लक्षात घ्या, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये तो लेस दॅन ऑर इक्वल टू होता. अवेलेबिलिटी त्यापेक्षा जास्त आपण घेऊ शकत नव्हतो, मशीन त्यापेक्षा जास्त चालवू शकत नव्हतो. पण आता आपली गरज 4000 कमीत कमी आहे, ऍटलिस्ट आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त घेतलं तर चालतं. फॉर मिनरल्स x + 2y greater than or equal to 50 and for calories. जास्त एक्सप्लेनेशन लिहायचं नसलं तर असं लिहू शकता किंवा पहिल्यासाठी एक्सप्लेनेशन तुम्ही फार तर लिहू शकता. 40x + 30y greater than 1500. आणि मग तुमचा टोटल प्रॉब्लेम कसा तयार होईल बघा. हेन्स LPP इज टू, आता येईल मिनिमाइज cost C is equal to 50x + 75y subject to conditions. ह्या 3 राहणार तुमच्या. 200x + 100y greater than or equal to 400, x + 2y greater than or equal to 50 and 40x + 30y greater than or equal to 1500. आणि हे लिहायला विसरायचं नाही. शेवटची कंडिशन कायम x greater than or equal to 0, y greater than or equal to 0. म्हणजे तुमचं हे जे काय तयार झालं हे शेवटी तुमचं LPPचं उत्तर आहे. आता तुम्हाला आत्ताच सांगतो, हे जे उत्तर लिहितो हेच आपल्याला दुसऱ्या तुमच्या केसमध्ये सोडवायचं आहे. त्याला सोल्युशन असं म्हणणार आहोत आपण, जे आपण हे फॉर्मेशन कसं करायचं समजल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.